हाय हॅलो नमस्कार, मी श्वेता जोशी. श्वेता यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. साधारणतः ही सकाळची 4:30 वाजताची वेळ आहे आणि आम्ही डोंबिवलीहून गोरेगाव फिल्म सिटीला जायला निघालो होतो. बाबांना भटजीच्या कॅरेक्टरसाठी बोलवण्यात आलं होतं. नशीबवान सिरियल स्टार प्रवाहावरती सोमवार ते शुक्रवार आणि आत्ताच्या घडीला 8 ते 12 तारखेच्या दरम्यान मालिकेचा महासंगम चालू आहे. नशीबवानाने ठरलं तर मग तर सर्वांनी 8:30 ते 9:30 वेळात रात्री नक्की पहा. आणि आता आम्ही गोरेगाव स्टेशनला ऑलमोस्ट पोचलो होतो. साधारणतः गोरेगाव स्टेशनला उतरल्यानंतर गोरेगाव ईस्टला जायचं आणि तिकडनं तुम्हाला 343 दादासाहेब फाळके चित्रनगरीची बससुद्धा मिळते. आणि तुम्हाला शेअरिंग ऑटोने जायचं असेल तर तुम्ही शेअरिंग ऑटोनेही जाऊ शकता किंवा तुम्ही डायरेक्ट मीटर रिक्षाने सुद्धा जाऊ शकता. सो तुम्हाला जिथे ज्या ठिकाणी तुमचा सिरियलचा सेट असेल त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली पोचू शकता. आणि आम्ही असे छान मस्तपैकी फिल्म सिटीच्या दिशेने निघालो होतो. आणि त्या ठिकाणी आता सध्याच्या घडीला थोडंसं सांभाळून जा, कारण चित्रनगरीमध्ये सगळीकडे खोदकाम चालू आहे, अंडरग्राऊंड काम चालू आहे. सो त्याच्यामुळे रस्त्यांची परिस्थिती सध्या बिकट आहे सगळीकडेच आणि ट्रॅफिक तर तुफानच असतो गोरेगावमध्ये आल्यावर. सो त्याच्यामुळे सर्वांनी जपून जा. आणि सकाळच्या वेळात आम्ही ऑलमोस्ट आता दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या दिशेने पोचलो होतो. आणि हा आमचा सेट आहे, विठू माऊलीचा सेट आमचा हाच होता, तोच आत्ताच्या घडीला आहे. आणि आम्ही आता कोठारे विजयांच्या सेटवर आलेलो आहोत. छान मस्तपैकी प्रसन्न असं वाटतं आहे. सकाळचे 7:15 झालेले आहेत आणि सो लेट स्टार्ट. आता बाबांना भटजीचा लूक करण्यासाठी बाबा आता तयारी करत आहेत. मेकअप रूम आहे आणि विठू माऊलीच्या वेळेच्या खूप साऱ्या आठवणी ताज्या झाल्या आणि आज शूटला आलेले आहेत आमचे बाबा. हॅलो करा, हॅलो करा असं. ही मेकअप रूम आम्ही इथे दिवस रात्र शूट करायचो, अगदी जंगलातल्या सीनपासून. आणि आज या मेकअप रूममध्ये म्हणजे मेकअप रूम चेंज आहे ही, खरं तर अजिंक्य म्हणजे विठ्ठल कली या सगळ्यांची ही मेकअप रूम म्हणजे चेंजची मेकअप रूम आहे. आणि इथे आम्ही आज थांबलेलो आहोत. हा आमचा मेकअप दादा आणि हा बाबांचा भटजी कॅरेक्टरसाठी मेकअप करत होता. आणि बाबांचा जेव्हा ऑलमोस्ट भटजीच्या लूकसाठीचा मेकअप झाल्यानंतर आम्ही छानपैकी चहा प्यायला गेलो. आणि चहा प्यायल्यानंतर आम्ही सेट फिरलो, म्हणजे बाबांना सेटवर दाखवलं की आम्ही विठू माऊलीच्या वेळेला कुठे कुठे कसे कसे सीन करायचो, इथे काय काय होतं, आता काय झालं आहे, किंवा ॲडिशनल गोष्टी पेटंट विहीर असेल किंवा जंगलातले सीन असतील किंवा महाल असेल दरबार भरायचा, किंवा आमची जी गावठाण घरं होती पर्टिक्युलर प्रत्येकांची जी दिलेली होती, कुठले सीन कुठे व्हायचे, हे सगळं बाबांना मी पूर्णतः सेटवरती दाखवलं. आणि नंतर मग शूटिंगला ऑलमोस्ट सुरुवात झालेलीच होती, कारण 7ची शिफ्ट होती. सो नंतर आम्ही सीनला गेलो. रोलिंग ॲक्शन. लुक दिसले दिसले छान. वायर अभी निकलेगा नहीं क्योंकि ये स्विच की है. हाँ. ॲक्शन. ए तीनों साथ में रहो रे दादा, आगे मत चलो ना. हाँ चारों जन साथ में चला. एक्शन. हाँ चलो. बाबांचं भटजीचं छोटंसंच कॅरेक्टर असल्यामुळे आमचा संध्याकाळी लवकर पॅकअप झाला आणि आम्ही पॅक करून आम्ही घराच्या दिशेने जायला निघालो. गोरेगाव फिल्म सिटीमधनं आम्ही ज्या वेळेला निघालो त्यावेळेला तुफान ट्रॅफिक होतं, कारण सगळीकडे खोदकाम आणि सगळं अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी चालू आहे. आणि आम्ही एवढ्या ट्रॅफिकमधनं तुम्ही बघत असाल तर जात होतो. आणि चलो फिर अगले वीडियो में मिलते. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, तब्येतीची काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.